मी पाडोद्यात बैल घेतल्याबद्दल, मी तिथून बैल हानीत आलो, हानीत आल्याबद्दल, मी औषधाच्या पुढे आल्याबद्दल ह्यांनी बैल अडविल्याबद्दल ह्यांनी की माझे बैल सोडा, आधार कार्ड दावलो, मोबाईल नंबर दिलो, दाखला दावलालो. सरळ आणि स्पष्ट लिहिलंय की ती जनावरं, ती 2 बैल कत्तलीसाठी घेऊन चालले होते. शेतकरी कत्तल करेल का हो? गळ्यामध्ये माळ असणारा शेतकरी कत्तल करेल का? मग ती न्यूज व्हायरल झाली. आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत युवा सेनेचे, त्यांच्या मार्फत तो मुद्दा उचलून घेतला, पण त्यांना तरी बी कोर्टामध्येच जावं लागलं. आज काय परिस्थिती? सोडली जनावर बैल? FIR माग बैल तुम्ही खुश आहेत का आता? पण त्रास काल झाला, आता खूप झाला की झाला बैल धरले त्या दिवशी खूप झाला. मुळातच इथून पुढे कोणी बी शेतकऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करणार असेल, इथून पुढे शेतकऱ्यांच्या जनावरांना स्वतःच्या मालकी अधिकारासारखं कोणी वागणार असेल, तर याद राखा, आम्ही आहोत शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांवरतीच अन्याय करायला तुम्हाला भेटतं का? आधीच शेतकरी देशोधडीला लागला, इथं डिझेल भेटत नाही. जनावरांवरती परत एकदा आमच्या शेतीची कमान आहे, आमच्या बैलांवरती आमच्या शेतीची धुरा आहे, आणि त्याच बैलांना जर तुम्ही पोलिसांना पकडून देत असाल तर याद राखा, इथून पुढे आम्ही शेतकऱ्यांसाठी उभं राहू. बरं, यांच्यासाठी जर याच्यातलं कोणच उभं राहिलं नसतं, हे जेलमध्ये असते. आज त्यांना रोज फरफटावं लागलं असतं, त्या वकिलाने यांना बदललं असतं पैसे. आज जर सोशल मीडिया नसता, तुम्हाला सांगतो, आज जर सोशल मीडिया नसताना तर हा माणूस अक्षरशः रडकुंडीला आला असता. जनावर पकडली कोणाची जातात? फक्त शेतकऱ्याची. तस्कर तसाच मोकळा, कारण की त्याच्या खिशामध्ये माल आहे. शेल्टरवाला तसाच मोकळा. ज्या ठिकाणी तुम्ही जनावर जमा करताय का, तिथले जनावर जाते कत्तलखान्याला. या शेतकऱ्याला तर न्याय भेटला, पण SP साहेबांना भेटल्यानंतर ज्या पोलिसांनी ही कारवाई केली त्यांच्यावरती पण निलंबनाची कारवाई होणारच आहे, आणि 100% शेतकऱ्याला न्यायच भेटणार.